भावा, अरे ऊस बिलात नाही आधी गाडी घेऊया, पाणीपट्टी नंतर भरूया. अरे मर्दा, गाडी घेऊन पेट्रोलवर खर्च करण्यापेक्षा पाणीपट्टी भर आणि भविष्यात शेतीच्या पाण्याची चिंता मिटवू. कोल्हापूर पाटबंधारे मंडळांतर्गत कोल्हापूर पाटबंधारे विभाग दक्षिण आणि उत्तर कोल्हापूर यांचे विनम्र आवाहन, पाणीपट्टी भरा, जलसंपदा विभागास सहकार्य करा. जिल्हा परिषदेच्या 43 कोटी 65 लाख रकमेच्या अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेत मंजुरी. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सन 2025-26च्या शिल्लक रकमेसह 43 कोटी 65 लाख 6,368 रुपयांचा अर्थसंकल्प आज सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पास बैठकीत मान्यता देण्यात आली. शेवटच्या गावातील शेवटचा माणूस, महिला आणि समृद्ध पायाभूत सुविधा या त्रिसूत्रीच्या आधारे सर्वसमावेशक, सशक्त, समृद्ध कोल्हापूर करणार असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी यावेळी सांगितलं. या अर्थसंकल्पाबाबत ते म्हणाले, मी कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जिल्हा परिषद कोल्हापूर. आज मी अर्थसंकल्प 43 कोटी 65 लाखाचा अर्थसंकल्प मी आज सादर केलेली आहेत. त्याच्यामध्ये नवीन म्हणजे आम्ही यावर्षीपासून थीम बेस्ड बजेट आम्ही सादर करणार आहोत. थीम बेस्ड बजेटमध्ये थीम असणार आमचा गायडिंग लाईट. अशा पद्धतीने आम्ही बजेट ठेवलेली आहेत. यावर्षी आम्ही 3 विषयावर लक्ष ठेवणार आहोत. ते म्हणजे शेवटच्या गाव, शेवटच्या माणूस पर्यंत पोहोचणे आणि प्रत्येक योजनामध्ये महिलांना आम्ही प्राधान्य देणे, त्यानंतर पायाभूत सुविधा समृद्ध पद्धतीने बनवणे. हे 3 करण्यासाठी आम्ही ठेवलेली आहे. थीम या वर्षासाठी सर्वसमावेशक, सशक्त आणि समृद्ध कोल्हापूर ह्या 3 बेसमध्ये आम्ही करणार आहोत. आणि याच्यामध्ये 24-25 मध्ये आम्ही वेगळ्या नवीन पद्धतीने आम्ही केलं होतं डिपार्टमेंट निहाय. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे 25-26 मध्ये डिपार्टमेंट निहाय मी तुला थोडक्यात काय काय नवीनपूर्व उपाययोजना केलेली आहे ते सांगतो. सामान्य प्रशासन विभागामार्फत आम्ही ई सर्व्हिस बुक म्हणजे सगळं जिल्हा परिषद कर्मचारीसाठी ई सर्व्हिस बुक आम्ही सुरू करणार आहोत. त्यानंतर शिक्षण विभागाच्या थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही समृद्ध शाळा आम्ही तयार करणार आहोत. त्यानंतर मिशन विद्याभूमीमधून शाळाचा पूर्ण जमीन आम्ही आरक्षण करणार आहोत. त्यानंतर मेन राजारामाला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट बनवण्यासाठी 6 कोटीचं नियोजन सुद्धा आम्ही केलेले आहेत. मिशन विद्याकिरणमध्ये 1958 शाळा पूर्ण सोलार करण्यासाठी सुद्धा आम्ही प्लॅन केलेली आहेत. त्यानंतर आरोग्य विभाग मार्फत आम्ही समृद्ध PSCचे कॉन्सेप्ट आम्ही DPDC मध्ये मांडलं होतं, ते सुद्धा आम्ही करणार आहोत. या व्यतिरिक्त 100% ऑनलाईन अटेंडन्स आम्ही घेणार आहोत. या व्यतिरिक्त पिंक OPDचे कॉन्सेप्ट सुद्धा आम्ही राबवलेले आहेत. या व्यतिरिक्त पशुसंवर्धन विभागामार्फत आम्ही 25-26 पासून सेक्स सॉर्टेड सिमेंट इंट्रोड्यूस आम्ही करणार आहोत. आणि समाज कल्याण विभागामार्फत आम्ही 25-26 मध्ये आम्ही दिव्यांग बांधवांसाठी आम्ही 3 चाकी बॅटरी ऑपरेटेड व्हेकल आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. अशा पद्धतीने डिटेल्ड आणि महिला बालकल्याण विभागामार्फत आम्ही समृद्ध अंगणवाडी आणि समृद्ध पशुवैद्यकीय दवाखाना सुद्धा आम्ही नियोजन पूर्ण ठेवलेली आहे. याच्यासाठी तरतूद जवळपास 43 कोटी 65 लाखाचं नियोजन आम्ही जिल्हा परिषद मार्फत देण्यात आलेली आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, मुख्य लेखा वित्त अधिकारी अतुल अकुर्डे, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, बांधकाम अभियंता सचिन सांगावकर, प्रकल्प संचालक जलजीवन माधुरी परीड, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा अर्जुन गोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रमोद बाबर, समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार, महिला बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेटकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह सुरेश पाटील, कोल्हापूर.